लाईव्हला आलाय बघा किती खुश आहे. रंगपंचमी नव्हती, दुलवड होती मला. रंगपंचमी वेगळी, दुलवड वेगळी. आपल्याकडे रंगपंचमी साजरा करतात. हॅपी रंगपंचमी. हां हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी. चला येतोय का आवाज मित्रांनो? बाहेर भरपूर आवाज आहे, बीज आहे कारण उद्या तुकाराम महाराजांची देहूगावला, त्यामुळे खूप गोंधळ चालू आहे बाहेर सगळं. आम्ही दारं खिडक्या लावली आहेत का तर लाईव्ह यायचं होतं म्हणून. तेच म्हणलं कोण आलंय का नाही इकडं. बरेच लोक येत असतात देऊला वगैरे. भरपूर गर्दी झाली पण पाय टाकायला पण जागा नाही, एवढी गर्दी झाली आहे. गर्दी आहे कारण जवळजवळ 5 ते 6 लोक येत असतात आणि ह्यावेळेस तर खूप जास्त आहेत कारण 375 त्यांचा बीज महोत्सव आहे. त्यामुळे खूप गर्दी आहे देवगावमध्ये आज आणि उद्या 2 दिवस खूप भयंकर गर्दी असते. आवाज येतो का मित्रांनो? काका आवाज येतो का? गर्मी तर एवढी वाढली भरपूर की बस. चला आवाज येतोय का? कमेंट करा कोणीतरी. शंभूला बोलायचं आमच्या? शंभूला काय आम्हाला बोलायचं, आवाज जात नाही का आपला? आवाज येतोय का नाही? आपल्या कमेंटला प्रॉब्लेम बघा बरं कमेंटमध्ये करू. प्लीज मित्रांनो आवाज येतोय? आवाज येत असेल तर एकदा हो म्हणून सांगा किंवा येत नाही काय. हो कारण लाईव्ह असं काय म्हणतात मित्रांनो. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं एकदा तुमच्या लाईव्ह मध्ये. झालं का जेवण सगळ्यांचं? लाईव्ह एकदा प्लीज फक्त कमेंट करा कारण आवाज येतो का नाही मला माहित नाहीये. कारण इथे पण भरपूर गोंधळ आहे त्यामुळे समजून झालं आवाज जातो का नाही. तर मित्रांनो उद्या म्हणजे 27 जानेवारी 2024 जगद्गुरू संत तुकाराम महाराज 27 मार्च 2024 जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा बीज महोत्सव आहे. बीज महोत्सव म्हणजे ज्या दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते तो दिवस म्हणजे बीज महोत्सव. तर जवळजवळ 375 आपला हा बीज महोत्सव आहे. तर खूप पहिल्यापासून जवळजवळ 350 वर्षापासून बीज महोत्सव आहे मोठा. बरेच लोक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. जवळजवळ 4 ते 5 लाख लोक म्हणजे भाविक भक्त जे आहेत ते प्रत्येक वर्षी बीज महोत्सवासाठी येत असतात आणि ह्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम आहे. नाटकी ते ठेवलं होतं खूप चांगलं. तर आम्ही जे लोक म्हणलं कोण देहूगावला वगैरे कोण येत असेल आपल्या फॅमिलीमधलं वगैरे तर त्यांना एकदा सजेस्ट करा आले तर नक्की या. गाथा मंदिराच्या समोरच आहे आपलं. आम्ही रेंटने राहतो. निरंजन प्रोव्हिजन स्टोअर आहे, किराणा मालाचं दुकान आहे त्याच्यावरतीच आहे. जर कोण आले तर नक्की या, तुमचं स्वागत आहे, काही प्रॉब्लेम नाही. या कारण खूप मोठा बीज महोत्सव आहे इथे आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला पण नाही का. जर फॅमिलीमधलं कोण आलं तर आपली फॅमिली पूर्ण इकडली खेडेगावचीच असते बऱ्यापैकी आणि खेड्यातले लोक भरपूर येत असतात तिकडे. पंढरपूर, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद किंवा बरेच काही ठिकाणचे असतात भाविक भक्त वगैरे जे आहेत ते सगळे आपले तर त्या तिकडलेच आहेत बऱ्यापैकी. तर त्या निमित्ताने जर कोण आला असेल देहूगावला वगैरे उद्या तर नक्की या. आम्हाला भारी वाटेल खरं तुम्हाला भेटेल, काही प्रॉब्लेम नाही. आता आवाज येतोय ना आम्हाला काही कमेंट पण आली नाही मला.